सानपाडा पांबी सेक्टर 13 मधील सोसायट्यांचा दैनंदिन वहिवाटीचा रस्ता महापालिका प्रशासनानं अचानक बंद केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत आपला रोष व्यक्त केला. उपमहापौर दशरथ भगत आणि भाजप नगरसेवक निशांत भगत यांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊन प्रशासकीय भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. हा जो रस्ता आहे 2000 पासून सुरू आहे आणि हा आमचा हक्काचा रस्ता आहे, कारण कंटिन्यू इथे 4-5 बिल्डिंग आहे. सेक्टर 13 मधील नागरिक रस्त्यावर उतरले आहे आणि हा रस्ता सारखा बंद होतो, सारखा तोडल्या जातो. तर आम्ही प्रशासनाला एकच मागणी करतो की आमचा हक्काचा रस्ता आम्हाला पाहिजे, नाहीतर आम्ही खंडणी विरोधकाच्या अपोजिट जाऊन आम्ही त्यांचा निषेध करू आणि हा हक्काचा रस्ता आम्हाला पाहिजेच पाहिजे, अशीच आम्ही प्रशासनाला मागणी करू इच्छितो. प्रशासनाला कडक अल्टिमेटम देताना दशरथ भगत म्हणाले की प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. बसवलेले क्रॅश बॅरियर तातडीने काढून सेक्टर 13 मधील नागरिक आणि गाळेधारकांसाठी हा रस्ता तत्काळ मोकळा करावा. त्यांनी पुढे असा खणखणीत इशाराही दिला की जर येत्या सोमवारपर्यंत रस्ता पूर्ववत झाला नाही तर नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनात नागरिकांसह ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला हतबल करू. यावेळी दशरथ भगत यांनी असा संतप्त सवालही केला की अनेक वर्षांपासून या रस्त्यावर एकाही अपघाताची नोंद नसताना केवळ विशिष्ट हेतूने हा रस्ता बंद करण्यात आला. यातून नेमकं काय साधायचं आहे असा सवाल त्यांनी केला. एक समाजातील काही खंडणीखोर समाज माफिया, समाजातील काही खंडणीखोर समाज माफिया, शिक्षित माफिया यांना खंडणी मागण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर अपघात होतात म्हणून रस्ता बंद करा. परंतु आतापर्यंत पोलीस स्टेशन जाऊन इन्क्वायरी करा, एक सुद्धा अपघात झालेला नाही, एक सुद्धा अपघात झालेला नाही. काहीतरी भलतंच कारण समोर करायचं आणि भलतंच लाभ घ्यायचं, ही विकृती आहे. या व्यक्ती फायद्यासाठी इथे सेक्टर 13, 17, 18 सर्व नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत. त्यांचा हक्काचा रस्ता पळवला गेलेला आहे. आता जो हक्काचा रस्ता तो बंद केला जात आहे. आम्ही जो समाजातील काही जे सामाजिक खंडणीखोर माफिया आहेत, हे सामाजिक माफिया, शिक्षित माफिया, व्हाईट कॉलर गुन्हेगार यांचा आम्ही निषेध करतोय. आणि त्याला मदत करणारे जे महापालिकेचे आयुक्त प्रशासनाचे, महापालिकेचे नाही म्हणत मी, आयुक्त प्रशासनाचा जो कोणी अधिकारी आहे त्याचा आम्ही निषेध करत त्याला शोधणार आणि त्यांना ठणकावून सांगणार आम्ही की तुम्ही ज्याला पुढाकार दिलेला आहे हेच आयुक्ताचे अधिकार असलेले काही त्या संबंधित अधिकारी आहेत, हे जे सामाजिक माफियांना आरटीच्या माझ्या पुढे करतात, दोघं मिळून या ठिकाणी खंडणी घेतात. त्यांचा आम्ही निषेध करतो, दोघांचा निषेध करतो. आमच्या नागरिकांची मागणी आहे, आमचा पारंपरिक हक्काच्या अधिकाराचा आमचा रस्ता कोणी सुद्धा पळवून नेऊ नये, चोरू नये, बंद करू नये, हेच आमचे हक्क आहे आणि हाच आमचा आवाज आहे. ज्या ज्या ठिकाणी आयुक्त प्रशासन माध्यम ज्या ज्या चुकीच्या केलेल्या आहेत त्या उजेडात आणूच, पण ज्या गोष्टी होत्या त्याला प्रतिबंध करू आणि कायम त्याला चांगल्या उपाययोजना करू. ज्याप्रमाणे या शहराला एक सुसंस्कृत, एक सुंदर शहर, या शहर सुंदर असला पाहिजे आणि नागरिकांच्या सुखसुविधांचा लाभ प्रत्यक्ष त्यांना उपभोगता आला पाहिजे, याच्यासाठी आमची भूमिका ही आहे. हे समाज माफी आहे, समाज आणि त्याला मदत करणारे महापालिका आयुक्त प्रशासन अधिकारी आणि पोलीस ट्रॅफिकचे सुद्धा अधिकारी त्याच्यामध्ये आहेत. त्यांना चुकीची माहिती दिली जाते आणि म्हणून आमची भूमिका या ठिकाणी ठाम आहे. हा रस्ता चालू होणार आणि होणार नाही केलं तर आम्ही स्वतः तोडू. याच्यामध्ये विशेष म्हणजे भाजप नगरसेवक निशांत भगत यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोणताही सोहळा न करता नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य दिलं. त्यांनी प्रत्यक्ष निषेधस्थळी उपस्थित राहून नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या आणि प्रशासनाच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला. आज ॲक्च्युली खऱ्या अर्थानं माझा वाढदिवस आणि वाढदिवस आंदोलनाच्या स्वरूपात साजरा करण्याची वेळ ही प्रशासनामुळे आलेली आहे. आमच्या या सेक्टर 13 मधील जे नागरिक आहेत त्या नागरिकांचा हक्काचा रस्ता जो होता तो रस्ता या ठिकाणी पहिले बंद केला. शाह कॉम्प्लेक्स 1च्या बाजूला असलेला रस्ता ज्याच्यावर महानगरपालिकेने ऑलरेडी त्या ठिकाणी खर्च करून तो रस्ता बनवलेला होता, तो रस्ता पहिले सिडकोच्या माध्यमातून चोरण्यात आला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पर्यायी रस्ता म्हणून आमच्या काही नागरिकांनी जे बॅरिगेटिंग केलेले होतं तिथून या भागामध्ये येण्यासाठी रस्ता ओपन केला. इथूनही त्या ठिकाणी तो बंद करण्यात आला. त्याच्यानंतर
पुढच्या भागामध्ये ओपन केला, तिथूनही तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे. माझं प्रशासनाला म्हणणं आहे की जर समजा तुम्हाला लोकांना सर्व्हिस देता येत नसेल तर तुम्ही टॅक्स घेता कशाचं? जर समजा तुम्हाला रस्ता वाचवता येत नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःचं नियोजन काय? असे प्रश्न उपस्थित होत असताना ज्या नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला सभागृहात त्यांची बाजू मांडण्यासाठी पाठवलेलं आहे, त्यांची बाजू मांडत असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेला स्वतःचा रस्ता वाचवता येत नाही, नागरिकांसाठी रस्ता खुला करता येत नाही, अशा प्रशासनाचा पहिले तर मी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं निषेध करतो. त्यासोबतच या ठिकाणी जे समाजकंटक आहेत, जे खंडणीखोर आहेत, जे स्वतःला समाज सुधारक समजतात, परंतु या ठिकाणी तो स्वतः या ठिकाणी बिल्डरसाठी काम करून या ठिकाणी हा रस्ता कुठंतरी त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होताना दिसतोय. परंतु हा रस्ता खऱ्या अर्थानं हे कन्स्ट्रक्शन तर आता चालू झालं, पण या ठिकाणी इथली लोकं जी आहेत मागच्या 20 वर्षापासून सगळ्यात पहिले जर बिल्डिंग कटू उभी राहिली असेल तर ती सेक्टर 13मध्ये या सोनकार विभागामध्ये उभी राहिलेली असताना त्याच या सेक्टरला या ठिकाणी बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही. आणि म्हणून अशा समाजकंटक जो खंडणीखोर आहे अशा याचा व्यक्तीचा त्या ठिकाणी मी निषेध करतो. आणि त्या समाजकंटक जो समाजसुधारक म्हणून स्वतःला समजून घेतो अशा खंडणीखोर व्यक्तीला मदत करणाऱ्या त्या प्रशासनाच्या त्या अधिकाराचा मी या ठिकाणी निषेध करतो. आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला पर्यायी रस्ता. ज्या ठिकाणी या रस्त्याचं ऑलरेडी टेंडर झालेलं आहे, ब्रिजचं टेंडर झालेलं आहे, तो रस्ताही तुम्ही देत नाही आणि पर्यायी रस्ता असलेला तुम्ही बंद करत असाल तर ते आम्ही खपून घेणार नाही. पुढच्या सोमवारी म्हणजे येणाऱ्या सोमवारी सर्व नागरिकांना सोबत घेऊन आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करून आम्हाला हा रस्ता ओपन करून पाहिजे, म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि म्हणून मी या ठिकाणी घोषणा देतो, समाजकंटक खंडणीखोराचा निषेध असो. आज या ठिकाणी वाढदिवस साजरा न करता या ठिकाणी आंदोलन करतोय, खेदाची बाब आहे. महानगरपालिकेचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी नागरिकांना मदत व्हावी म्हणून त्या ठिकाणी जात असताना या ठिकाणी अधिकारी नगरसेवकाची नागरिकांची बाजू समजून नाही घेता कुठला तरी खंडणीखोराची बाजू घेताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि म्हणून आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी खंडणीखोर व्यक्तीचा आणि खंडणीखोराला मदत करणाऱ्या अधिकाऱ्याचा मी या ठिकाणी निषेध करत आहे.